श्री राजू देसाई, ज्यांनी आपल्या आयुष्याची 30 वर्षे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा अभ्यासपूर्ण भटकंतीला अर्पण केली, ते ज्येष्ठ गिर्यारोहक आणि शिवचरित्र व्याख्यानकार श्री राजू देसाई. गड, किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी त्यांचा जिव्हाळा केवळ अभ्यासापुरता मर्यादित नाही, तर तो त्यांच्या जीवनाचा श्वास बनला आहे. राष्ट्रीय स्तरावरील ट्रेकिंग मोहिमांचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले असून तब्बल 35 सुळके त्यांनी सर केले आहेत. हे त्यांच्या धाडस आणि जिद्दीचं प्रतीक आहे. सिंहगडाचा 350 फूट उंच तानाजी कडा आणि रायगडाचा टकमक टोक हे दोन्ही अवघड कडे त्यांनी एकाच दिवशी एकट्याने सर करून एक अद्वितीय विक्रम प्रस्थापित केला आणि हा विक्रम आजही त्यांच्या नावावरच आहे. इतकंच नाही, रायगडाचं टकमक टोक त्यांनी रात्रीच्या अंधारात एकट्याने सर केलं. ही कामगिरी आजवर कोणीच पुन्हा करू शकलेलं नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सर्जा पुरस्कार मिळणं हे त्यांच्या कार्याचं मोठं कौतुक आहे. दिवाळीत संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघतो, पण स्वराज्याची राजधानी रायगड मात्र अंधारात राहते, ही खंत मनात ठेवून त्यांनी सन 2003 साली रायगड दीपोत्सव सुरू केला. आजही दरवर्षी 1000 पणत्यांनी रायगड उजळवला जातो. हीच खरी शिवभक्ती. आजवर त्यांनी 10,000हून अधिक शिवप्रेमींना रायगड दर्शन घडवलं आहे आणि 507 वेळा रायगड स्वारी केली आहे. हीच त्यांची खरी साधना. मुंबई ते रायगड आणि पुन्हा मुंबई असा सायकल प्रवास त्यांनी एकट्याने पूर्ण केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत चेंबूर रत्न, नेहरू नगर रत्न, रायगडवीर, उत्कृष्ट गिर्यारोहक असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 200हून अधिक व्याख्यानांतून त्यांनी शिवचरित्र जनमानसात पोहोचवलं आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या गड संवर्धन समितीवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे. आजही ते मराठी साहित्य मंडळ चेंबूर येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अशा या गडप्रेमी, शिवभक्त आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला सर्वत फाउंडेशनचा मानाचा मुजरा. आज सर्वच स्टार उत्कृष्ट गडकिल्ले संवर्धन व इतिहास संशोधन पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.